तर अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांना शुभेच्छा. मित्रोपण पाहत आहेत होली चषक 2024 या स्पर्धेचा अंतिम सामना. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. जयेश आणि राहुल ही सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. खरं तर 2 दिवसाची स्पर्धा 6 संघांनी भाग घेतला होता. अतिशय चांगल्या पद्धतीने गेले 2 दिवस आपण ही स्पर्धा पाहतोय. रंगलेली आहे ही स्पर्धा. अतिशय चांगल्या पद्धतीने नक्कीच खेळवली गेली. आयोजकांचा त्यामध्ये खूप मेहनत होती. खरं तर अशा स्पर्धा आयोजन करणं खूप कठीण असतं. डेकोरेशन असो, लाईव्ह टेलिकास्ट, पंच, समालोचक या सर्वांचं आयोजन नियोजन करणं, ट्रॉफीज, त्यानंतर स्वागत सन्मान यावर खर्च करणं खूप डिफिकल्ट असतं. आणि आयोजकांनी खरं तर ते चांगल्या प्रकारे इथे पार पडलेले आयोजकांचं आपण नक्कीच कौतुक करूया. नक्कीच धन्यवाद. आमचा पेमेंट पण आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे, त्याबद्दलही धन्यवाद. तर अशा प्रकारे आपण पाहतोय पहिल्याच चेंडूवर षटकार आलेले आहे. तर आपण पाहतोय की नक्कीच पहिल्या चेंडूवर एक षटकार आलेला आहे आणि या षटकारानेशी धावसंख्या धावफलकावर लागलेली ती तब्बल 6. लाभ केलेल्या चेंडूला इथे मात्र आपण पाहतोय की चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावांसाठी आणखी एक येतोय चौकार. नो बॉलचा इशारा पंचांचा. शेवटच्या सामन्यामध्ये रोष कुठे ना कुठे आपल्या बॉलिंगवर नियंत्रण ठेवू शकलेला नाहीये. षटकार चौकारानंतर नो बॉल, बीमर नो बॉल टाकलेला आहे आणि नक्कीच आपण पाहतोय की बीमर नो पंचांकडून घोषित करण्यात आलेला आहे. इथे मात्र पाहतोय आपण ब्लॉक होल मध्ये चेंडू. नक्कीच हेमंत पाटील यशांच्या मागे चांगली कामगिरी करताना ऑफस्टमच्या बाहेर चेंडू. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पंच सुनील म्हात्रे सरांचा आणि या व्हाईटने धावसंख्या धावफलकावर लागते ती पहिलं षटक मार्गस्थ असताना 12. बिनबाद 12. राहुल आणि जयेश ही सलामीची जोडी आपण पाहतोय. इथे मात्र चेंडू हवे येते. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेल सुटतोय, जीवनदान मिळतोय आणि अशा प्रकारे आपण पाहतोय की 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. बिल्कुल ये कैच नहीं आपने फाइनल छोड़ दिया है. कारण राहुल सारख्या फलंदाजाला, डावखुरा फलंदाज आहे, इथे बेनिफिट ऑफ डाऊट हवेचा मिळेल. नक्कीच बेनिफिट नक्कीच राहुलला. कॉल देणं खूप महत्वाचं होतं, मात्र दोघांनी कॉल केलेला नव्हता एकमेकांना आणि त्या अनुषंगाने हा झेल सुटलेला आहे. रोश ओव्हर द विकेट. लॉप केलेला आहे. इथे मात्र लॉंगॉन सीमारेषा क्षेत्ररक्षक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावर लागल्या त्या
15-15. रोजचा जोश मोरलेला आहे. इथे मात्र झेल होतोय, फलंदाज फेल होतोय. न्यू बॅट्समन रितेश. बॉलिंग मार्कवर जय. बारा धावा धावफलकावर लागले, 15 धावा धावफलकावर लागलेले आहेत. पहिल्या षटकात रोष. गोलंदाज तयार. इथे होतोय जय. 4 षटकांचा सामना, अंतिम मेगा फिनाले आपण पाहत आहेत. शापी चेंडू पूल केलेला आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक नक्कीच डीप मिड विकेट सीमारेषेवर तैनात होते. सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये, परंतु फटका चांगला होता, ताकद जोखता आलेली नव्हती. खरं तर लेफ्टी बॅट्समनला इथे बेनिफिट मिळायला हवा हवेचा, परंतु तो बेनिफिट इथे मिळालेला नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 16. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावर होत्या. सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावफलक 1 ने पुढे सरकला 16. नागपूरला गेले फलंदाज. चांगला अंदाज. हा अनुभव आहे, हा संदीप पाटील यांचा अनुभव आहे. कारण त्यांना माहित होता की चेंडू टर्न घेईल, चेंडू फिरकी घेईल आणि त्यांनी स्वतःला सेट केलं. तिथे जर दुसरा कोणी क्षेत्ररक्षक असता तर नक्की त्याच्या हातातून चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला असता. परंतु संदीप पाटील यांनी आपला अनुभव या ठिकाणी वापरला आणि चेंडूला फेल केलं. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावा धावफलकावर लागल्या 17. नितीन म्हात्रे यांचं पुन्हा एकदा आगमन झालेलं आहे. त्यांना खेळायला मिळालं नाही, परंतु तरी सुद्धा नक्कीच एन्जॉय केलं क्रिकेट एन्जॉय केला त्यांनी. धावसंख्या धावफलकावर 17 आहे. गोलंदाज तयार. यावेळी मात्र पाहतोय आपण एज लागली, चेंडू यष्टीरक्षकाकडे गेला आणि हेमंत पाटील सारखे अनुभवी यष्टीरक्षक असे झेल सोडत नसतात. फलंदाज बॉन. सवयला पहिल्या चेंडूवर सिंगल आली, दुसऱ्या चेंडूवर सिंगल आली आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र विकेट बहाल केली फलंदाजाने.
37 धावा मधल्या दुसरी मॅचला 3 तिसरीला 0 चौथी मॅचला 20 लास्ट मॅचला 1 आकाश को अपनी जिम्मेदारी निभानी होगी यहाँ पर। वाइड का इशारा अंपायर भाऊ पाटिल का और इसी 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर जाके पहुंचा अब 20 रनों पर। बहुत अच्छी गेंदबाजी इस पूरे ओवर में कर चुके हैं, लेकिन ये गेंद वाइड। इस बार बैकफुट पर जाना चाहते थे बल्लेबाज, हालांकि कट करना चाहते थे गेंद को, गेंद थोड़ी सी ऊपर से गई और इसी के साथ 2 ओव्हर की समाप्ती। 2 ओव्हर की समाप्ती के बाद रनों की संख्या जाकर पहुंची 20 पर। 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा झालेल्या आहेत 10च्या सरासरीने 20, 2-3 बाद 20। क्षेत्रावरून चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जातो। रोज तिथे आहे आणि रोजच्या मार्फत आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण। सिंगल आली आणि सिंगलने धावसंख्या धावफलकावर लागली 21-21।
चांगला चेंडू होता. खरं तर सबमरीन चेंडू, खाली राहणारा चेंडू. हेमंत पाटील जबरदस्त फॉर्म मध्ये. हलक्या हाताने फक्त चेंडूला चिप केलेलं आहे. सिंगल आली, डबलचा प्रयत्न होणार नाहीये कारण झेपावलेला होता अगदी वेगाने चेंडूवर क्षेत्ररक्षक आणि त्याच्यामार्फत आपण पाहतो चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगलच्या मदतीने धावा धावपलकावर लागल्या त्या 22-22. लॉब केलेला चेंडूला मिडल ऑफ बॅट, रितेशच्या बॅट मधून धमाका. ब्रँडेड शॉट ऑफ रितेश. इलेव्हन संघाच्या पृथ्वी 11 संघाचे नक्कीच संघमालक धीरज मात्रे खुश असतील. त्यानंतर अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेला 9X बॉयज या संघाचे कॅप्टन संघमालक महेंद्र पाटील आणि संदीप पाटील हेही खुश असतील कारण त्यांचे दोन्ही संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेले आहेत. ड्राईव्ह केलेल्या चेंडूला व्ही शेपमध्ये सिंगल आली, डबलचा प्रयत्न निश्चितच होईल. तिसऱ्या धावेचा या ठिकाणी इरादा दोन्ही फलंदाजांचा आणि तिसरी धाव पूर्ण. येस, 9X बॉयचे स्पॉन्सर जे आहेत ते नाव काय, रोहन म्हात्रे. नक्कीच तर अशा प्रकारे आपण पाहतोय धावा ह्या 31 झालेल्या आहेत. हेमंतचं हे तिसरं षटक. या तिसऱ्या षटकामध्ये एक षटकार आला, 3 आल्या. त्यानंतर आता मात्र शेवटच्या चेंडूवर हेमंत काय करतोय, टॉपेज 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू लॉंग स्टॉप दणदण करीत जातोय, सीमारेषा पार येतोय गुंदवलीकरांचा चौकार. हेमंत हे षटक आपण पाहतोय खूप महागडं ठरलं. या षटकामध्ये धावा आल्या त्या 32 धावा धावपलकावर लागलेले आहेत, 35 धावा धावपलकावर लागलेले आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक चांगली धावसंख्या. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. बॅटिंग करताना तुम्हाला प्रॉब्लेम नको. पंच चला आपण होली लावायला टाइम झालेला आहे, ज्याच्या त्यांनी घरी जा होली लावायला असा. उठा आणि पलत सुटा. इथे कोणाला थांबायचं वस्तीला. बक्षीस समारंभ झाल्यानंतर जाणारच आहोत आपण. कचाकच गोलंदाज संदीप पाटील, हेमंत पाटील एक अनुभवी जोडी या संघाकडे आहे आणि नक्कीच रोहन मात्रे खुश असतील, धीरज मात्रे खुश असतील कारण पृथ्वी 11 आणि 9X बॉयज हा संघ अंतिम फेरीमध्ये आपण पाहतोय. रणधुमाळी सुरू आहे. थोड्याच वेळात होलीचं महापर्व सुरू होईल. सर्वांना पुन्हा एकदा होलीच्या हार्दिक शुभेच्छा. एन्जॉय करा, होली एन्जॉय करा. पृथ्वीचा दबदबा, येस
पृथ्वी 11 गेल्या वर्षी सुद्धा फायनल मारली होती त्यांनी. चांगला चेंडू मात्र इथून जरी चांगला दिसत असला तरी ऑफ स्टंपच्या बाहेर वाईट बॉलचा इशारा पंचांचा. गेल्या वर्षी माहिती आम्हाला फायनल कशी झाली. बॉल आउटवर सांगतो खेळा खेळा तर नाही बोलतो उद्या खेळायची. कोणी खेळाडू आले नाही आणि झाली बॉल आउट. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय. डबल आली. खरोखर रितेशची तारीफ करावी तितकी कमी आहे. रितेशने प्रत्येक मॅच मध्ये बॅटिंग केलेली आहे आणि प्रत्येक मॅच मध्ये गेम घेऊन चाललेला आहे तो. नवीन जी पिढी आहे त्या नवीन पिढीसाठी नक्कीच आदर्शवत खेळ करतोय. येत्या सीझनमध्ये येत्या नक्कीच क्रिकेटच्या हंगामामध्ये रितेश एक गुंदवलीचा टॉप बॅटमन राहील यात शंकाच नाही. लॉब केलेला आहे चेंडूला. इथे मात्र लॉंग ऑन सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. प्लम्बलिंग झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. यस दुसरी धाव पूर्ण. दबाव 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 मोठ्या सामन्याचा दबाव प्रत्येक खेळाडूवर प्रत्येक संघावर असतो. तो दबाव इथं क्षेत्ररक्षण करतानाही आपण पाहू शकतो. धावसंख्या 40 झालेली. अल्पेश गायकवाड माझ्या जोडीला आहेत. महाराष्ट्रभर ज्यांनी अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. आज उद्या मला वाटते मार्च मध्ये त्यांना दुर्गापूर मध्ये एप्रिल मध्ये त्यांना जायचंय. बेस्ट ऑफ लक. खूप खूप शुभेच्छा असतील. रेश्मा मयेकर आय थिंक त्यांच्या जोडीला असतील. ओहो इथे मात्र लॉब केलेला चेंडूला आणि रेश्मा मयेकर जेव्हा जेव्हा असतात कॉयंकर म्हणून अल्पेश गायकवाड खूप खुश असतात. आहे बघा श्वास मना रेश्मा मयेकरची आठवण काढल्याबरोबर अल्पेश गायकवाड नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं. भाऊ पाटील यांच्या चेहऱ्यावर पण हास्य फुटलं. सुनील म्हात्रे यांच्या चेहऱ्यावर पण हास्य फुटलं. भाऊ पाटीलला खूप इच्छा होती सेल्फी काढायची त्यांच्या बरोबर परंतु कलर मॅच न झाल्यामुळे सेल्फी नक्कीच योग आलेला. धावसंख्या धावपाला लागली 46. शेचाळीस धावा. मग आम्ही सांगितलेलं का 4 ओव्हरच्या ठेवा भाऊ. 3 ओव्हरच्या आम्ही बरोबर सांगत होतो. एवढ्याला सगळे मोकळे झाले असते. मग फायनल पण सांगत होतो 3 षटकांचा खेळा. कोणी ऐकलं नाही. मग जाऊ दे. शेवटी तुमचे पहिलीच्या माप. ओव्हर द विकेट. इथे मात्र चांगला फटका आहे. कोई मौका नहीं ये आया चौका. एक पायरी चढे झरझर एक पायरी आज चढे झरझर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा 1 नंबर. 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 हो इथे मात्र पाहतोय आपण डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. नाही पोत मिळाली पाहिजे आपल्याला. तर इथे मात्र पाहतोय आपण नक्कीच. थांबा कोणावर अन्याय होणार नाही. थांबा 2 मिनिटं थांबा फक्त. नाही आतमध्ये आहे. अरे केला ना बाबांनो. आता कसा सांगायचा.
आता तुम्ही बघा, देऊ का मोबाईल आमचे? या इथं लागल्यास कोणीतरी, तुमच्या संघातील कोणीतरी या इथं. नाही ना बाबा, आतमध्ये आहे ना तो. पेपरले तो पंच जाम घेतले जाम जम मारले आणि नंतर आले तो. बघा ना, कोणी पण सांगेल. दोनच धावा चांगला अडवलेला आहे. तर चेंडू कोण नेत आहेत? एकच चेंडू राहिला इथे. अरे बाबा 4-5 होते. लवकर जा, लवकर जा, लवकर करा, लवकर करा. आता करायला आम्ही फक्त सांगणार आहोत. घाई आम्ही सांगितलेलं तुम्हाला, टॉस जिंकून पाहिजे फिल्डिंग असा. चला लवकर लवकर करा. महेंद्र पाटील यांची आताच आठवण काढलेली. मला वाटतं आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि लगेच ते पुन्हा एकदा व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित झाले. वेलकम महेंद्र पाटील. स्पॉन्सर 9X बॉयचे आहेत ते. रोहन म्हात्रे त्यांच्या जोडीला आहेत. को स्पॉन्सर जशी रेश्मा मयेकर को अँकर असते तशी को स्पॉन्सर आहेत. हो, अंघोळ करून आल्या, सेंट वगैरे मारून आलेत, पावडर लावून आलेत. असं तर जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानात. फिल्डिंग लावा, चला फिल्डिंग लावा, लवकर लवकर करा. उद्या बिद्या ठेवायची नाही, बस कोणी येणार नाही. गेल्या वर्षी ठेवल्या उद्या. वसंत दादाला झोपवला. तो आइए दोस्तों, लौट चलते हैं फिर से एक बार क्रिकेट की दुनिया में. हालांकि 4 ओवर में टार्गेट 53 रनों का है. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घ्यायची तर फिल्डिंग का घेतली या संघाने, हा पाठीराख्यांना पडलेला प्रश्न आहे. इथे काही गौडबंगाल तर नाही, काही हात मिळवणी तर नाही, हे प्रेक्षक सांगतायत. परंतु 53 धावा खूप चांगल्या धावा झालेल्या आहेत पृथ्वी 11 संघाच्या. आम्ही सांगणार नाहीत कोण सिरीजला आहे, कोण बॅटिंगला आहे, कोण बॉलरला आहे. आम्ही नंतर. यस, इथे मात्र चांगला फलंदाज बाद होतोय. गॉन गॉन गॉन. भावेश इज गॉन.
जोरान को ओली जोरान पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय एक चांगला फलंदाज बाद झालेला आहे. हलक्या हाताने फक्त पल्लवने पुश करण्याचा प्रयत्न केला होता परंतु सिंगल आली. पल्लवने स्वतःचं खातं खोललेलं आहे आणि सिंगलच्या मदतीने संघाचं धावसंख्येचा श्रीगणेश केलेला आहे. 1 धाव आली. 53 धावा करायचे आहेत पल्लवला. आता मात्र खेळपट्टीवर आपला फॉर्म दाखवावा लागेल. ही जोडी या संघासाठी महत्वाची जोडी आहे. रोष आणि पल्लव ही जोडी फोडली ना तर समोरच्या टीमचा जल्लोष पाहण्यासारखा असेल. मेन जोडी आहे. 1 धाव आली. 53 धावांचं लक्ष. 24 चेंडू 53 धावा. होली चषक 2024 कोण आपल्या घरी नेईल. ड्राईव्ह केलेला आहे. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. चांगले क्षेत्ररक्षण. सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये. अशा संध्याकाळी संजय भाऊ टॉस जिंकणं खूप महत्वाचं असतं आणि टॉस जिंकूनही फिल्डिंग घेतली होती या संघाने आणि या संघाला दाखवून द्यावं लागेल. प्रेक्षकांना खोटं ठरवावं लागेल की टॉस जिंकून आम्ही फिल्डिंग का घेतली होती. पल्लव इथे मात्र चेंडू पायांवर आदळतो. यस यस इज गॉन. पल्लव इज गॉन. अगदी समोर पकडला होता आणि पल्लवला जावं लागेल खेळपट्टी सोडून. आमचा बाल्या मामा जनतेच्या मनात कधीच निघणार नाही. 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 अगदी अगदी खरं आहे. डीजे मास्टर बाळा मामा जनतेच्या मनातून कधीच निघणार नाही. कारण या वर्षीचा जर विचार केला तर रेकॉर्ड ब्रेक बाळामामांच्या नावाने स्पर्धा झाल्या. मग क्रिकेटच्या असो, कबड्डीच्या असो, बैलगाडा शर्यत असो किंवा शरीर सौष्ठव स्पर्धा असो, बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धा असो, 80 ते 90 स्पर्धा बाळामामांच्या नावाने झाल्या असतील. कारण दररोज तुम्ही युट्यूब उघडा, बाळामामाच्या नावाने कुठे ना कुठे स्पर्धा चालू होती. यावेळी मात्र स्लॉगशिप जबरदस्त स्टीवच्या अंदाजाने हा फटका जातोय सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. षटकाराने आता मात्र आत्मविश्वास फलंदाजाचा वाढला असेल. पल्लव लवकर बाद झाला. त्यानंतर मात्र दबाव आला होता फलंदाजावर आणि या फलंदाजाने अगदी षटकाराने सुरुवात केली. म्हणजे त्याने दाखवून दिलेलं आहे की अजून मी खेळपट्टीवर आहे, माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आहे. इथे मात्र पुन्हा एकदा स्लॉगशिप करण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू बॅटवर आलेला नाहीये. सिंगल आली. डबलचा प्रयत्न. ओ माय गॉड, ओ माय गॉड. रोष तिथे डेंजर एंडला होता. चेंडू सोडलेला गोलंदाजाने आणि नक्की जर चेंडू पकडला असता तर रोषला स्वस्तात पॅव्हलियन मध्ये बसावं लागलं असतं. हा रनआउट नक्कीच महाग पडेल. हा रनआउट महाग पडेल. रोषला तुम्ही जीवनदान दिलेलं आहे. धावसंख्या धावफलकावर किती लागली अल्पेश गायकवाड? पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावर लागलेले आहेत. उर्वरित 18 चेंडूमध्ये अजूनही 43 धावांची गरज आहे. 18 चेंडू 43 धावांची गरज. नाही नाही, भूषणचं करायला पाहिजे सत्कार. भूषण झाले, रोज झाले, सोय भरपूर भारी केली. नाही असू दे, काही पण असो. कसं असते माहितीये का? नाही नाही भूषण भाऊ, कसं असते माहितीये का? आम्ही पण करणार नाहीत आणि तुम्ही पण करू नका. आणि कोणी केलं तर त्याला नावं पण ठेवायचे. असं असते, प्रत्येक गावात असते हे. असू दे. मात्र चांगली स्पर्धा झाली. कोणाला राग नाही, कोणाला दोष नाही. टीका होतात आयोजकांवर. गेल्या वर्षी वसंतदादावर पण टीका झाल्या. वसंतदादाला तर नको जीव केलेला. बिचाऱ्यांनी बकरा कापला होता, मटणाचं जेवण दिला होता. मात्र त्याने कान टोचले गेल्याच वर्षी. म्हटलं मी याच्या पुढे आयोजन करणार नाही. क्या बात आहे. येस,
3 षटका 18 चेंडू 43 धावांची आवश्यकता. आणि इथे मात्र गोलंदाजीमध्ये बदल होतोय. धीरज ना, धीरज मात्रे. येस धीरज मात्रे, ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. बघूया आता आपण मात्र रोष समोर त्यांची अग्निपरीक्षा असेल. ते मात्र चेंडू हवेत, रोषला जावं लागेल खेळपट्टी सोडून आणि रोषचा जोश संपवलेला आहे धीरज मात्रेने. तर दीपक पाटील यांच्याकडून रोख रक्कम दिली गेली. दीपक पाटील बाहेर झालेले आहेत, त्याचं दुःख थोडासा कमी करण्यासाठी ते गेले होते. धीरज म्हात्रे यांना पारितोषिक दिलं त्यांनी. 11वा खेळाडू बाद केला धीरज म्हात्रे. बघा मी म्हटलं होतं की ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. 40+ क्रिकेटरना तुम्ही प्रीमियर लीगमधून अलग करू शकत नाही. कुठल्याही गावामध्ये जा, 40+ क्रिकेटर तुम्हाला प्रीमियर लीगमध्ये मिळतीलच मिळतील आणि ते चांगली कामगिरी करत असतात. इथे धीरज म्हात्रे यांनी तेच केलेलं आहे. अकरा विकेट घेतलेले आहेत आणि मला नाही वाटत आतापर्यंत 11 विकेट कुठल्या होली चषकामध्ये एखाद्या गोलंदाजाचे झाले असतील. चांगला फटका आहे, मिडल ऑफ बॅट, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षकाला बीट करू शकलेले नाहीत फलंदाज. सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर लागली 11. रोषवर खूप अपेक्षा होत्या, परंतु रोष लवकर बाद झाला, पल्लव लवकर बाद झाला. आता मात्र ह्या 2 फलंदाजांवर खूप दारोमदार आहे. चांगला चेंडू, जादू आहे बोटांमध्ये. सिंगल इथे पूर्ण झालेले आहे आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावर लागलेले आहेत त्या 12. नाही बरोबर आहे, एक कॅचने मॅच पलटली. लॉप केलेल्या चेंडूला लॉंग ऑफ सीमारेषेवर क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि हा 12वा शिकार धीरज म्हात्रे यांचा. आणखी पैसे देणार इथे दीपक पाटील. किती समोरच्या संघाबद्दल किती इथे नफरत असेल मनामध्ये, बघा ना. हारल्यानंतर तोच काम असतो, याला पैसे द्या, त्याला पैसे द्या, याला काढला, त्याला काढला. 8 वर्ष झाली वाट बघतायत. पुढच्या वर्षी 3 ट्रॉफ्या ठेवणार आहोत आपण आणि दीपक भाऊना एक्स्ट्रा असं म्हटलं जाते. त्यांचा काही फायनलच्या ट्रॉफीला हात लागत नाही. असू द्या, जेव्हा स्वप्न पूर्ण होईल तेव्हा जल्लोष असेल. तेवढ्यात काठी घ्यायला नसो लागो म्हणजे झालं. शुभेच्छा दीपक भाऊ, अशी मजाक चालतच राहणार. होली चषक आहे, गोलंदाज तयार. चांगली गोलंदाजी धीरज म्हात्रे यांच्याकडून. हो, चांगला चेंडू. रेग्युलरच्या फलंदाजांना बघतूच ठेवले, म्हणजे किती परफॉर्मन्स चांगला असेल त्या गोलंदाजाचा. कालपासून दुसऱ्या वर्षाला ते 9x ला टीम देण्यात येणार नाही दीपक भाऊ. हो, इथे मात्र आणखी एक चांगला चेंडू. जादुई गोलंदाजी आपण पाहतोय धीरज म्हात्रे आणि याच बरोबर आपण पाहतोय धीरज म्हात्रे यांचं षटक संपलेलं आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा झालेले आहेत.
या षटकामध्ये फक्त 2 आल्या, अजूनही 41 हव्या आहेत. 12 चेंडू 41 ची गरज. काय बॉलिंग टाकली धीरज म्हात्रे, हेड्स ऑफ. नक्कीच सलाम धीरज म्हात्रे आपणास, कारण आपण जी गोलंदाजी टाकलेली ती आदर्शवत गोलंदाजी या पूर्ण सिरीज मध्ये. इथे कोणी 40 प्लसच्या खेळाडूंना विचारत नव्हते, परंतु 40 प्लसचे खेळाडू काय असतात ते धीरज म्हात्रे यांनी दाखवून दिलं. व्हॉट अ बॉलिंग. तब्बल 12 शिकार, 12 फलंदाज बाद केले. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चांगला फटका आहे, परंतु सीमारेषेच्या बाहेर जाणार नाही. हा वातावरणाचा परिणाम आहे. ही जर बॅटिंग तुम्ही पहिल्या सत्रामध्ये केली असती ना, तर हे चेंडू सर्व बाहेर गेले असते. नक्कीच डोकं वापरायला पाहिजे होतं. इतकी मेहनत केली तुमच्या खेळाडूने आणि शेवटचा निर्णय तुमचा चुकला. अंतिम फेरीमध्ये जो निर्णय तुम्ही घेतला टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा, तो निर्णय सर्वात खराब निर्णय होता. आणि या वेळेला असा लिंबू टिंबू संघ असेल ना, त्याही संघाने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेतली असती. तुम्ही तर स्वतः ट्रॉफी समोरच्या संघाला बहाल केली, अगदी बहाल केली समोरच्या संघाला. मातीची खेळपट्टी आहे याचा तरी तुम्हाला विचार करायला हवा होता. फुलटॉस. इथे मात्र चेंडू हवेत आहे आणि याच बरोबर आणखी एक फलंदाज बाद. तू चल. या पूर्ण स्पर्धेसाठी अंतिम विजय संघ उपविजय संघाला मनीष वसंत म्हात्रे यांच्याकडून आकर्षक चषक देण्यात आले. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच हेमंत रंजन पाटील यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच देण्यात आल्या. या पूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीर हे पारितोषिक आकाश चंद्रकांत पाटील आणि विलास आर्को पाटील यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. त्यानंतर या पूर्ण स्पर्धेसाठी बॉलची व्यवस्था प्रदीप गंगाराम पाटील यांच्याकडून करण्यात आली. या पूर्ण स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था विशाल रामचंद्र म्हात्रे यांच्याकडून झाली. या पूर्ण स्पर्धेसाठी आकर्षक टी शर्ट, ब्रँडेड टी शर्ट आपण पाहतो ते सन्माननीय श्री सुधीर परशुराम म्हात्रे, आरके बिल्डर्स अँड डेव्हलपरचे प्रोप्रायटर यांच्याकडून करण्यात आली. या पूर्ण स्पर्धेमध्ये 6 संघ सहभागी झाले. कालीराम भोईर, हार्दिक कुमार यांना कंपनीचे संघमालक होते. पृथ्वी 11चे संघमालक होते धीरज म्हात्रे. 9X बॉयज महेंद्र पाटील आणि रोहन म्हात्रे. त्यानंतर विराज ट्रान्सपोर्ट विराज भोईर. पार्थ 11 या संघाचे संघमालक सनी पाटील आणि क्रिस्टी 11 या संघाचे संघमालक होते मनीष पाटील. या सर्व संघ मालकांचे, दानशूर दात्यांचे इथे डेकोरेशन, जे चांगलं डेकोरेशन उभारलं त्या डेकोरेटरचे लाईव्ह टेलिकास्ट ओम फोटोच्या माध्यमातून आपण पाहिला. ओम फोटोच्या सर्व टेक्निकल टीमचे, तसेच दोन्ही पंच, आमचे समालोचक, त्यानंतर स्कोरर, सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनस्वी लाख आभार व्यक्त करतो. नो बॉलचा इशारा पंचांचा दरम्यान. ते मात्र चेंडू हवेत नक्कीच. आणि पाहतोय आपण गोलंदाज चांगला प्रयत्न करतो. फ्री हिट होता, झेल घेतला जरी असता तरी फायदा झाला नसता, परंतु एकतर्फा अगदी निरस, अगदी कंटाळवाना अंतिम सामना आपण पाहतोय.
अंतिम सामना कसा नसावा आम्ही सांगत होतो 3 षटकांचा सामना ठेवा 3 षटकामध्ये आणखी चुरस आली असती. राहुल हॅलो नेक्स्ट टाइम पुढच्या वर्षी 9X टीम भेटणार नाही. टीम ज्याला घ्यायची होणार आहे त्यांनी घ्यावी. एकदम थर्ड क्लास खेळून 9चे 9 काय कोणता काला करतील पता लागणी. यो काल्या वर्षा काला आजच्या बी काला हा परत टीम नाही 9X ला कोणी टीम दिला तर बहिणी जरा मॅच ठेवू नको ठार मारीन नाही तर गेल्या वर्षी 4 बक्षीस ठेवले शेवटचं षटक धावपलकावर किती लागल्या 16 फक्त धावा आहेत. आता मात्र इथून काहीही होणार नाहीये. पृथ्वी 11 या संघाला अंतिम विजेतेपद होण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही. अंतिम विजयी होण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही. आणखी एक चांगला चेंडू फक्त 4 चेंडू दूर आहे. पृथ्वी 11 हा संघ अंतिम विजेतेपद होण्यापासून. आणखी एक चांगला चेंडू ते प्लेयर आपले आम्ही आमची एक टीम कोणच्या वेळा आमची फायनली आपली बक्षीस नाही अर्धा घंटा झाला जागावरच आहे बॅटमन. त्याच्या बॅटवर काही बॉल येत नाहीये आणि आता मात्र सिंगल बॉल राहिलेला आहे. या स्पर्धेचा शेवटचा चेंडू होली चषक 2024 GPL गुंदवली प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेचा शेवटचा चेंडू आणि याच बरोबर पृथ्वी 11 हा संघ GPL होली चषक 2024 चा विजेता ठरतो.